गावदेवी खरबई संघाची धावा संख्या जाऊन पोहोचली ती बिनबाद अशी ही सुरुवात आणि 30 धावा धावफलकावरती आहेत। खरं तर यस पाण्याची मागणी होते मैदानात। हॅलो, 2 षटकांमध्ये पाहिलं तर 30 धावा आहेत, परंतु शेवटचं षटक अजूनही शिल्लक आहे। परंतु शेवटच्या षटकात अजून किती धावा येणार, परंतु शेवटच्या षटकातील पहिल्याच बॉलवर जर का षटकार आला तर षटकार जर आला तर पवार सरांच्या माध्यमातून रोख रक्कम 1000 रुपये दिले जातील। खरं तर आज पवार सरांचा आज बोलबाला आहे, सातत्याने खरबई संघासाठी पारितोषिक ते नेहमीच आवर्जून लावतायत। आणि नक्कीच पवार सरांच्या माध्यमातून आयोजन कमिटीला देखील 2000 रुपयाचा कॅश प्राइज मात्र त्यांनी सुपूर्द घोषित केलेला आहे। त्यांचाही मंडळाच्या वतीने मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करत आहोत। जाऊयात मॅचच्या दिशेने षटक क्रमांक 3 साई बॉलिंग मार्कवर। पहिलाच बॉल अगदी या ठिकाणी आपण पाहिलं तर शॉर्ट ऑफ लेन बॉल वरती मात्र षटकार पाहायला मिळाला। पहिल्याच बॉल वरती षटकार मारला आणि आता रोख रक्कम 1000 रुपये देखील या ठिकाणी लगेच जमा देखील करायच्या आहेत। षटकाराच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 36 धावफलकावरती। दोन्ही संघांचा विचार केला तर अनुसार दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे आहेत। दोन्ही संघांनी 2-2 सामने जिंकलेले आहेत आणि तिसऱ्या फेरीतील ही मॅच प्रेक्षक वर्ग देखील या ठिकाणी मैदानाच्या दाही दिशेने पाहायला मिळतात। सर्वच क्रिकेट प्रेमी प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। आपण ही स्पर्धा पाहत आहात बदलापूर कॉमेंटेटर्स आयोजित मैत्री चषक 2025 या स्पर्धेच्या आयोजक आपण पाहत आहेत। यस, त्याच दरम्यान आपण पाहत आहेत आमचे ऑफिशियल स्कोरर आणि आयोजकांच्याही भूमिकेमध्ये आमचे राजेश साळवी सर आहेत। खरं तर आयोजकांच्या भूमिकेमध्ये राजेश सर आपण पाहत आहेत। क्रॉस बॅटेड, काय फटका खेळलाय, अप्रतिम हा धमाका, बॉलला पाठवलाय लांबच लांब हा फटका, गौरवच्या बॅट मधून आणखीन एक धमाका, चेंडू सीमा पार, षटकार। मैत्री चषक खरं तर अगदी 4 मित्रांनी मिळून ठेवलेली स्पर्धा। अनुज मोरे असतील, त्यानंतर राजेश साळवी सर असतील, त्यानंतर आमचे श्रवण धुमाळे असतील आणि प्रसाद सवारे असतील। खरं तर या सर्वच मित्रांनी मिळून ठेवलेली ही स्पर्धा, सर्वच कॉमेंटेटर आहेत आणि सर्व कॉमेंटेटरांनी मिळून ठेवलेली ही स्पर्धा मैत्री चषक। आणि या स्पर्धेचा सध्या तरी आपण पाहतोय आनंद घेत असताना सर्वच प्रेक्षक वर्ग, सर्व प्रेक्षक वर्गांचं मनपूर्वक स्वागत आहे। लगातार मागील 2 बॉल वरती 2 षटकार या ठिकाणी पाहायला मिळालेत। इथून षटकारांचे हॅट्रिक कंप्लीट होईल का? आज गौरवची बॅटिंग मात्र अप्रतिम पाहायला मिळाली। आज खरं तर गौरव प्रत्येक दिशेनं फटका खेळतोय, परंतु आता हा फटका फसलाय। जेलची संधी, इथे गोलंदाज आणि यष्टिरक्षक दोघांमध्ये ताळमेळ नव्हतं, घडलंय काय या ठिकाणी ओव्हर थ्रो देखील, परंतु तदनंतर 3 धावा कंप्लीट। जिथे कॅच होती ना अनुसार तिथे मात्र कॉलिंग नव्हती, दोघांमध्ये ताळमेळ नव्हतं, आय कॉन्टॅक्ट नव्हतं, एकमेकांकडे पाहिलं नाहीये। शेवटच्या मोमेंटला कॅच ड्रॉप आणि जिथे कॅच होती तिथे 3 धावा मात्र
दिल्या जात आहेत. ओमकार वांगणे 11 संघाच्या माध्यमातून सध्या तरी मागील बॉलवरती चुकीचे क्रिकेट कॅच ड्रॉप, परंतु 3 धावा. इथून 3च्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते ती 45 या फलकावरती. 45 धावा. उर्वरित अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. गुडलँड स्पॉटचा बॉल, फटका प्रतिम, क्रॉस बॅट हिट. अगदी दिनेशच्या बॅट मधून बॉलला पटवलंय फायनल क्षेत्रात. पंचांचा इशारा, बॉल जाईल एक टपा घेत सीमारच्या पलीकडे. 4 धावा. अगदी निखिल शिंदेसाठी सुवर्ण संधी. जर का मैदानाच्या आत बॅटिंग साठी गेले तर प्रत्येक षटकारांसाठी अनुज मोरे यांच्याकडनं 2000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. परंतु उर्वरित शेवटचे 2 बॉल. इथे हा शॉट आपले बॉल ऑन सेटला खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथून गौरवची गाडी आधीच निघाली. यस, इथे वाईट बॉल आहे, परंतु त्यानंतर रनआउट इथे केलं जात आहे गौरवला. गौरवसाठी टाळ्या होऊन जाऊ द्यात, कारण की एका हाती किल्ला मैदानाच्या आतमध्ये लढवला आहे. फलंदाज बाद डीजे. आजच्या दिवसामध्ये बॉल बॉयचा काम करत असताना आमचे शिवम असतील आणि त्यानंतर सार्थक असतील, दोघांचंही मनपूर्वक कौतुक आपण करूयात. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. वाईट बॉल आल्यानंतर टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 50 या धावफलकावरती. संघाचं अर्धशतक इथं कंप्लीट झालं, परंतु अजूनही शेवटचे 2 बॉल आहेत. आताचा हा चेंडू इथे यस पाहिलं जाईल. पंच कोणत्याही प्रकारची खून करत नाहीयेत. अर्थातच हा डॉट बॉल असेल, अर्थातच निर्धाव बॉल. कोणत्याही प्रकारची धाव या चेंडूवरती नाहीये. आता शेवटचा 1 बॉल. शेवटच्या बॉलवरती किती धावा येणार? ऑन साइडला पुल करलाय, फटका फसलाय. झेलची संधी, तिथे राज पोहोचतायत. थोडस जजमेंट चुकलाय, परंतु त्यानंतर 2 धावा कंप्लीट होतील का? शेवटच्या मोमेंटला यस, स्ट्राइक वरती दिनेशला बाद केलं जात आहे. अर्थातच शेवटच्या बॉलवरती एकच धावा अंकित केली जाईल. टीमची टोटल सिंगलच्या मदतीने 51 धावा आणि 52 धावा संख्येचा टार्गेट सेकंड इनिंग मध्ये आपण पाहू शकता. ओमकार 11 वांगणी समोर दिले जात आहे. येणारे 18 चेंडू आणि 52 धावा संख्येची गरज.
चालू. येस 51 धावा मैदानाच्या आतमध्ये बनल्या गेल्यात आणि 52 धाव्यांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये उभं केलंय ते म्हणजेच ओमकार 11 वांगणी या टीमच्या अगेन्स्ट गावदेवी क्रिकेट क्लब खरवई या संघाने कशा प्रकारे या 52 धावा बनवल्या जातील कशा प्रकारे या 52 धावा बनल्या जातील वांगणी टीमच्या माध्यमातून आणि कशा प्रकारे या 52 धावा रोखल्या जातील त्या म्हणजे खरवई टीमच्या माध्यमातून याचं उत्तर येणारे 18 बॉल देऊन जातील. जर पहिल्या बॉलवरती पहिला षटकार ठोकला तर आमचे लाडके पवार साहेब आणि साहेबांच्या माध्यमातून तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक. येस ऑफिशियल गिफ्ट हॅम्पर देऊन आम्ही ऑफिशियल स्कोररला आम्ही सन्मानित करू संध्याकाळच्या सत्रामध्ये पण आता नाही. यस राजाजी साळवे साहेबांच्या माध्यमातून डीके पॅनल साठी टी शर्ट्स पुरस्कृत करण्यात आले फायनल डेला. यस लेट्स प्ले गेम ऑन विश यू ऑल द बेस्ट. पहिला बॉल बादल सवारीच्या अगेन्स्ट दिलीप कांबरी पहिला बॉल बॅटची आतली कडा बॅकवर्ड रिझर्व मध्ये बॉल झाला डायरेक्ट हिटची संधी इथे एक धाव मिळाली आहे. डीके पॅनलचे प्रोप्रायटर दत्ता कडाव आणि त्याच बरोबरीने डीके पॅनलचे मेंटॉर योगीराज महाराज बुटेरे या दोन्ही पंचांसाठी फायनल डेला या स्पर्धेचे चौथे शिल्पकार म्हणजेच आदरणीय सन्माननीय राजाजी कृष्णा साळवे साहेबांच्या माध्यमातून 2 टी शर्ट्स अंपायर टी शर्ट पुरस्कृत करण्यात येत आहेत आणि पडद्यामागचा चेहरा आहे खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये त्यांची अफाट मेहनत आपल्याला पाहायला मिळाली. टप्प्याचा बॉल बादल सवारे म्हटलं तर सातत्यानं तेज तर्रार गोलंदाजी त्याची आपण पाहत असतो. येस येस या ठिकाणी बादलसाठी सुवर्ण संधी. जर का या चेंडूवरती विकेट आला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे पवार सरांच्या माध्यमातून. यस या ठिकाणी फटका फसलाय डीप मध्ये तिथे खेळाडू आहे जज करतात परंतु त्यांच्या वेगाच्या बाहेर बॉल जाईल रॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर षटकार. तर खऱ्या अर्थाने डोके पण या क्षणाला जर कॅच कंप्लीट केली असती तर डोकेदुखी आणखीन वाढली असती कारण त्यांच्या खिशातून 500 देखील गेले असते. हरकत नाही आहे पण 2000 आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये संध्याकाळच्या सत्रामध्ये नक्की लागू होतील. येस नेक्स्ट बॉल धीम्या गतीचा बॉल स्लॉग स्वीप करायचा प्रयत्न बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये डॉट बॉल आलाय. जर या बॉलवरती बादल सवारेनं विकेट संपादित केली तर पवार साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक. फुलर यांचा बॉल फुलर त्या ठिकाणी दूर नेक्स्ट बॉल फुलर लेनचा बॉल ड्राइव्ह करायचा प्रयत्न मिडअप मध्ये फिल्डर डायरेक्ट ची संधी
बॅकअप आलाय ओमकार शेंडेचं बॅकअप आपण पाहिलं. बॅकअप असणं भरपूर गरजेचं आहे. मोबाईल असो अथवा क्रिकेट या दोन्ही गोष्टींमध्ये बॅकअप तितकंच महत्वाचं असतं. षटक क्रमांक 1 चा खेळ इथे कंप्लीट झाला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस फलकावरती धावा लागल्या गेल्या ते तब्बल 12. 12 ऑन बोर्ड. जर निखिल शेंडेनं या बॉलवरती विकेट घेतली त्याच्यासाठी देखील गिफ्ट हॅम्पर. या बॉलवरती विकेट घेतली तर या स्पर्धेचे शिल्पकार अनुज मोरे यांच्या माध्यमातून 200 संपादित. बॅट्समन आउट. यस पंच दत्ता कडावणे जर संपूर्ण आयोजन कमिटीच्या माध्यमातून आणि विशेष करून आमच्या राजेश साळवी यांच्या माध्यमातून त्याच्यासाठी एक नाही तर दोन नाही तर तीन पण जर डोक्यावरती वाईट दिला तर रुपेश मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग गेला बॉल हवेमध्ये फटका फसला फिल्डर गौरव मात्र इथे दुसरी विकेट मैदानाच्या आतमध्ये संपादित केली आहे. नाव त्याचं निखिल शेंडे. दोन बॉलवरती दोन विकेट मैदानाच्या आतमध्ये संपादित केल्यात निखिल शेंडेनं. नेक्स्ट बॉल बॅट्समन घ्या. हो आताचा बॉल गुड लेंथ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर थोडासा टेक ऑफ झाला बॉल आणि चालला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल आला. सलग 3 बॉल डॉट इथे हाताळल्यात ते म्हणजे निखिल 3 बॉल मध्ये आतापर्यंत एकही धाव त्यानं खर्च केलेला नाहीये. हो कुलवर टप्प्याचा बॉल खोदून काढायचा प्रयत्न वी मध्ये फटका एक्झिक्यूट केला. लॉंग ऑन मध्ये फिल्डर एकच धाव. यस शिरगाव गावाचे नामांकित उद्योजक आदरणीय पृथ्वीदादा सुरवळ हे देखील ऑनलाईनच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या मैत्री चषक 2025 साठी भरपूर साऱ्या शुभेच्छा आल्या. त्यांचं देखील करूयात सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. दिलीप कांबरी मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग गेला. स्टील 2 टू गो.
5वा बॉल वाईड यॉर्कर हाताळायचा प्रयत्न ऑप्शिकच्या बलपूर बाहेरचा बॉल. यस पंच योगीराज बुटेरे आमच्याकडे वळतात आणि दर्शवतात अंपायर सिग्नल. यस इट इज व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड आणि या एक्स्ट्राच्या स्वरूपात धावफलक 14 या अंकावरती. फुलोरेचा बॉल ड्राईव्ह करायचा प्रयत्न मिड ऑफ मध्ये फिल्डर धावतोय ओमकार शेंडे शॉट एक्स्ट्रा कव्हर मधून. ओमकार शेंडे म्हटलं तर आम्ही तो सामना पाहिला होता जगन्नाथ क्रीडा संकुल या ऐतिहासिक मैदानावरती. ढवळेपाडा बनाम गावदेवी खरवई अशी मॅच होती जिथे 2 बॉल मध्ये 9 हव्या होत्या. त्यामध्ये सलग 2 बॉल वरती 2 षटकार त्याने ठोकल्या होत्या. 1 बॉल मध्ये 3 ची गरज असताना धावफलक जाऊन पोहोचलाय मैदानाच्या आतमध्ये. 2 षटकांच्या अखेरीस तब्बल 15 या अंकावरती 15 ऑन बोर्ड. 37 करायच्यात येणाऱ्या 6 बॉल मध्ये. 37 रन्स टू विन आफ्टर बोर्ड फ्रॉम लास्ट 6 बॉल. अगदी उद्याचा लॉट्स आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतोय. पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळेल लिटिल स्टार धारोळ बनाम ओमकोंडेश्वर भोज. सेकंड मॅच आपल्याला पाहायला मिळेल उमर 11 गोरेगाव फैजल आणि त्यांच्या अगेन्स्ट जर्मन जोविली करण. तदनंतर तिसरी मॅच आपल्याला पाहायला मिळेल जांताराचा बदलापूर आणि त्यांच्या अगेन्स्ट जर्मन क्रिकेट क्लब एरंजाड. आणि पहिल्या फेरीतील अंतिम मॅच आपल्याला पाहायला मिळेल श्री गणेश क्रिकेट क्लब माणकिवली आणि त्यांच्या अगेन्स्ट जर्मन जोवेली महेंद्र. असे 8 संघ उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. या 8 संघांना विनंती असेल की दिलेल्या वेळामध्ये आपण उद्याच्या दिवसामध्ये देखील आपण रिपोर्टिंग करा. ऑन साइडला फटका खेचलाय आणि बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतील 4. श्रवण सर पाहिलं तर या मॅचची मजा मात्र निघून गेली कारण की सुरुवातीला गोलंदाजाने चांगली कामगिरी केली आहे परंतु फलंदाजाने जर का चांगली कामगिरी केली असती तर नक्कीच या मॅचमध्ये प्रत्येक बॉल आणि प्रत्येक धाव मात्र अगदी जिद्दीने मात्र जमा केली असती. यस या ठिकाणी या चेंडूवरती 1 धाव मिळेल. यस आमचे लाडके मामा मोहपाड्याचे मामा म्हणून त्यांच्याकडे नेहमी पाहिलं जातं. ग्रामस्थ मंडळ मोहपाडा यांचा देखील आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय कारण त्यांची देखील आम्हाला भरपूर चांगले साथ लाभली आहे आणि फ्रेंडशिप मोहपाडा या टीमचं खऱ्या अर्थानं आम्ही विशेष कौतुक करू. 3 मध्ये 33 बनवायचे आहेत. हा चेंडू पाहायला मिळेल. यस लेग स्टिकच्या बाहेरचा चेंडू. पंचाने सांगितलं की इथे हा खराब चेंडू म्हणजे एक अवांतर धावेतनं जरूर मिळेल. अवांतर धावसंख्येच्या मदतीने टीमची टोटल 21 धावा म्हणजे अजूनही 31 धावा बनवायच्या आहेत. कठीण आव्हान आहे. 3 बॉल आणि 31 धावसंख्येची गरज आहे. पुन्हा एकदा हा चेंडू या पंच पुन्हा एकदा आमच्याकडे टर्न झालेत आणि इथून सांगतायत पुन्हा एकदा हा चेंडू खराब आहे. आणखीन एक व्हाईट बॉल. सलगचे 2 खराब चेंडू मात्र गौरव यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. ऑन साइडला खेचला अगदी आपण पाहतोय. अंडर बॉक्स क्रिकेटमध्ये ज्या प्रकारे फटके खेळतात अगदी त्या प्रकारचा फटका इथे आपण पाहतोय परंतु बॉल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा मिळतील. मॅचचा पूर्णपणे समीकरण इथून उद्ध्वस्त झालंय कारण की
3 मध्ये 30 धावा बनवायच्या होत्या आणि तिथे आपण पाहता चौकार आलाय. आता 2 बॉल शेवटचे आणि शेवटच्या 2 बॉल मध्ये 26 म्हणजे अशक्य असं आव्हान आहे. यॉर्कर लेन ऑन साइडला खेचून मारायचा होता परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे. डॉट बॉल. सध्या तरी क्रिकेटची औपचारिकता इथून पूर्ण केली जाते. शेवटचा बॉल अगदी आज गावदेवी खरवई आणि त्यानंतर ओमकार 11 वांगणी संघाचा खेळ अप्रतिम राहिला आहे. परंतु या मॅचमध्ये ओमकार 11 वांगणी संघ सध्या तरी बॅकफूटवरती पाहायला पाहिजे कारण की पहिल्या सत्रामध्ये गोलंदाजांनी सध्या तरी मित्र म्हणानं खराब गोलंदाजी केली आणि या ठिकाणी आपण पाहतात हा देखील डॉट बॉल. सामना जिंकलाय तो म्हणजेच गावदेवी खरवई संघानं. अभिनंदन 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 बॉयज. परंतु हार्ड लक टीम ओमकार 11 वांगणी संघ दोन्ही टीम त्याच दरम्यान आपण पाहतायत दोन्ही संघ आपण लगेच शेक हँड करायचा आहे.